नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, ज्या प्रकारे जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या लगेच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। त्याच प्रकारे तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा आणि मोस्ट ऑफ जे काही छोट्या-मोठ्या अपडेट असतात त्या मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो। सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर, आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा। प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो, हीच आपल्या चॅनलची खासियत आहे। तर तुम्ही आता बघितलंच असेल आपल्या थंबनेलमध्ये जो तुम्हाला थंबनेल दिसतोय, तर तलाठी भरती संदर्भात जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे, तर त्याला सुरुवात झालेली आहे आणि ते परिपत्रक जे आहे आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, या व्हिडिओवरून तुम्हाला एक आयडिया पण येऊन जाईल की इतर जिल्ह्याचे आता जे पेंडिंग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याला पण सुरुवात होणार आहे, पण ते कधीपर्यंत होतील यावरती पण आपण एक शॉर्टमध्ये त्याचा आढावा घेणार आहोत। ओके, तर चला व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला काय करायचं संपूर्ण बघायचं आहे। तर बघा, हे परिपत्रक आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्फत हे परिपत्रक आहे। इथे दिनांक दिलेली आहे। त्याच्यानंतर याचा विषय बघा, तलाठी भरती 2023 कागदपत्र म्हणजेच आपले जे आपण ज्याला DV म्हणतो, तर त्या प्रोसेससाठी हजर राहण्याबाबत। तर इथे शॉर्टमध्ये सांगण्याचं एकच आहे तुम्हाला की ज्यांनी ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला होता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट इथे 6 ते 7 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय इथे तुम्हाला मूळ कागदपत्रासहित काय करायचं, इथे हजर राहायचं आहे। सोबतच तुम्हाला 2 छायांकित प्रती न चुकवता इथे आपल्या सोबत घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचं बघा हायलाइटेड केलेलं आहे मी तुम्हाला हा पॉईंट, जर तुम्ही या पदाकरिता जर तुम्ही इच्छुक नसल्यास तुम्हाला काय करायचं आहे, लेखी म्हणजे तुम्ही एक लेखी असं नोटीस देऊन द्या किंवा काय म्हणतो आपण एक ॲप्लिकेशन द्यायची तुम्हाला, जर तुम्हाला जर हा जॉब नको आहे, तर जेणेकरून जे काही वेटिंगवरती जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हा जॉब मिळून जाईल। तर हा एक काय म्हणतो एक उपक्रम करू शकता। जर तुमचं इतर कुठे सिलेक्शन झालेलं असेल, इथे टिप्पण बघा, तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने निवड यादीतील उमेदवाराकरिता वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना करिता जिल्हाधिकारी कार्यालय ज्यांची वेबसाईट दिली आहे www.chanda.nic.in, इथे तुम्हाला व्हिजिट करत राहायचं आहे। तर व्हेरिफिकेशनसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। तुम्हाला 6 ते 7 मे दरम्यान काय करायचं, आपल्या DV साठी हजर राहायचं आहे आपल्या मूळ कागदपत्रासहित, तसंच तुम्हाला छायांकित प्रती पण सोबत ठेवायची आहे। तर ही माहिती होती आणि आता राहिला प्रश्न बाकी जिल्ह्यांचे जे काही पेंडिंग आहेत। आता बघा मित्रांनो, इथं सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला येणाऱ्या याच आपला काय म्हणतो या मंथमध्ये मोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट जे आहे ते कव्हर होणार आहेत। ओके, तर सुरुवात झालेली आहे हळूहळू 1 बाय 1 आता तुम्हाला इतर जिल्ह्याचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे प्रोसेस बघायला मिळेल। आणखी एक माहिती द्यायची राहिली, आता इथे बघा जे कॅन्डिडेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले आहेत त्यांना इथे म्हणजे या प्रोसेसपासून तर बॅन करण्यात आलेलं आहे, कारण माहिती आहे तुम्हाला जे काही टॉपर कॅन्डिडेट्स होते, तर चंद्रपूर जिल्ह्यातून पण काही कॅन्डिडेट्स होते, त्यांना ऑलरेडी ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे, तर त्यांचं इथे समावेश करण्यात आलेला नाही। ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर ही अपडेट होती मित्रांनो। काही याच्या व्यतिरिक्त डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा, प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे। सोबतच चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।